आता प्रचाराचे शेवटचे 48 तास राहिलेले असताना आज रविवार पण आहे. लोक मोठ्या प्रमाणात आज गाठीभेटी होतील म्हणून आज आम्ही या रॅलीचं आयोजन केलेलं आहे. संपूर्ण प्रभागामध्ये ही 2 व्हीलर रॅली आज आमची असणार आहे. आता चालू होईल ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत ही असणार आहे आणि मग 9 वाजता जय भवानी या ठिकाणी आमची जाहीर सभा सांगता सभा होणार आहे. दीपक भाऊंचा खूप मोठ्याने विजय झालाय. तो रेकॉर्ड पण तुमच्यासमोर आहे. कसं बघताय? नाही, नक्कीच त्या दृष्टीने आमची वाटचाल चालू आहे. आम्ही 3ही उमेदवार गेले 2-3 महिने प्रचार मध्ये आहोतच आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळतोय आणि नक्कीच चांगल्या मतांनी आमचा विजय होईल असं मला विश्वास आहे. तुमच्यामुळे पॅनल निवडून येईल असं वाटतंय? हो, 100%. धन्यवाद. नमस्कार, मी सौ कांता नवनाथ खिलारे, प्रभाग क्रमांक 11, रामबाग कॉलनी, शिवतीर्थनगर. कुठल्या चिन्हावर आणि कुठल्या पक्षातून आपण उभे आहात? मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळाच्या चिन्हाकडून या निवडणुकीसाठी उभी आहे. काय प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आहोत आपण, कसं वाटतं तुम्हाला? खूप छान प्रतिसाद आहे या भागामध्ये आम्हाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजितदादांकडून आमचे नेतृत्व आदरणीय दीपक भाऊ मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली या भागामध्ये आम्ही निवडणुकीचा प्रचार करतोय. त्यांच्या आणि आदरणीय हर्षवर्धन दादा मानकर यांच्या साथीने या प्रभागामध्ये प्रचाराची सुरुवात केली आहे आणि त्यांच्या साथीने आणि इथल्या सर्व नागरिकांच्या मदतीने त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही या निवडणुकीमध्ये नक्कीच जिंकून येऊ असा विश्वास आम्हाला या भागामध्ये नागरिकांकडून चांगला प्रतिसाद आहे. माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेबांनी जो विश्वास आमच्यावरती टाकून ही उमेदवारी आम्हाला या ठिकाणी दिली आहे, तो विश्वास आदरणीय दीपक भाऊ मानकर यांच्या नेतृत्वाखाली आणि हर्षवर्धन दादा मानकर यांच्या साथीने आणि प्रभागातील नागरिकांच्या आशीर्वादाने नक्कीच या प्रभागामध्ये आम्ही आमचं पॅनल 1 नंबरच्या मताधिक्याने निवडून आणू हा विश्वास मला या ठिकाणी वाटतो. मी शर्वरी गावंडे. आज इथे आम्ही प्रभाग क्रमांक 11 मध्ये आलेलो आहे, जिथे राष्ट्रवादी पॅनलकडनं माननीय हर्षवर्धन दीपक मानकर तसेच स्तुतीताई शिंदे आणि कांताताई खिलारे हे तिघेही उमेदवार आहेत. आणि आम्ही प्रचार करत असताना आम्हाला जे लक्षात आलं की इतकं भरभरून प्रेम आम्हाला जनतेकडनं मिळतं आहे, त्यामुळे मला निश्चितच एक कार्यकर्ते म्हणून आणि मला हा विश्वास आहे की पूर्ण पॅनल जास्तीत जास्त लीडनी कोथरूडमध्ये इतिहास रचेल आणि भरघोस मतांनी नक्की निवडून येईल. आज रॅली आहे तर रूट कसा आहे तो 2007 साली माननीय दीपक भाऊ मानकर हे कोथरूडमध्ये नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून आले होते आणि जो काही इथे प्रभाग क्रमांक 11 मध्ये त्यांच्याच नेतृत्वाखाली जे इलेक्शनचा किंवा जे प्रचार आम्ही केलेला आहे, तर आम्हाला पूर्ण विश्वास आहे की जो दीपक भाऊ मानकरांनी इथे इतिहास रचला तोच इतिहास परत इथे कोथरूड प्रभाग क्रमांक 11 मध्ये रचला जाईल. आणि सगळ्यांना माहितीच आहे की दीपक भाऊ मानकर हे सगळ्यांना आपला परिवार म्हणून त्यांनी केळेवाडी असो, राऊतवाडी असो किंवा सुतारधारा असो, तसंच जयभवानी असो, किष्किंधा असो, प्रभाग क्रमांक 11 मध्ये मला तरी असं वाटत नाही की कोणालाही माननीय दीपक भाऊ मानकर यांचं नाव नसेल माहिती. तोच त्यांचा सामाजिक वारसा जो आहे तो आज हर्षवर्धन दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही बघितला की तोच त्यांचा सामाजिक कार्याचा वारसा हा माननीय हर्षवर्धन दादा मानकर पुढे नेतात आहे. आज आम्ही जेव्हा घरोघरी प्रचार करतोय तेव्हा आम्हाला सगळेजण हेच म्हणतात आहे की हर्षवर्धन दादा मानकर यांच्यामध्ये त्यांना दीपक भाऊ मानकर दिसायला लागले आहेत आणि इथेच आम्हाला असं वाटतं की आम्ही इथेच जिंकलेलो आहे असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. सुरुवात तर जो करतोय तो एरा रोड पाण्याच्या टाकीकडनं करतोय, पण आज जे तुम्ही आमचं राष्ट्रवादीचं घड्याळचा गजर जो ऐकणार आहात तो पूर्ण प्रभाग क्रमांक 11 मधल्या जनतेला तर उठवणार आहेतच, पण जे कोणी झोपलेले आहेत त्यांना नक्कीच आज घड्याळाचा गजर उठवेल याची आम्हाला पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मी राहणार इंदिरा पार्कमध्ये आहे. हर्षवर्धन दादा मानकर दीपक भाऊ मानकरांचे चिरंजीव. भाऊंचं सतत आम्हाला सहकार्य असतं. आमच्या वस्तीमध्ये नळाचा प्रॉब्लेम होता, पाण्याचा प्रॉब्लेम होता, तर भाऊंच्या कानावर आम्ही टाकतो. त्या माध्यमातून हर्षदादाने आमच्या वस्तीमध्ये वसंतनगर येथे पाण्याचे प्रॉब्लेम, कोबा, बाथरूमांची सोय हर्षवर्धन दादा यांनी केली. नगरसेवक नसून त्यांनी एवढं सहकार्य केले, तर आता उमेदवारीला ते थांबलेले आहेत. हर्षवर्धन दादा व
तृप्तीताई शिंदे, कांताताई खिलारे यांनाच आम्ही आमचं मत देणार आहे. बस एवढंच दीपक बोलतो. भाऊच्या मागे एक दीड वर्ष इथं जनता आज होती. भाऊंच्या मागे 25 वर्ष झालं आम्ही म्हणजे भाऊंचं सहकार्यच असतं आम्हाला. कधी आम्ही गेलो आणि ते काम झालं नाहीये, हे असं कधीच झालेलं नाहीये. भाऊंनी जो शब्द दिला त्या शब्दाला भाऊंनी काम केलेलं त्यांच्या आहे. चिरंजीवच्या पण त्यांचे पाठीशी पण जनता राहणार का? भरपूर आहे. जनता भरपूर राहणार पाठिंबा का? आमची जनता आमच्या वस्तीमध्ये सगळे लोक किंवा इंदिरा पार्क पूर्ण महाराष्ट्र जरी म्हणलं तरी त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. धन्यवाद. चांदगुडे. मी प्रॉपर मोरगाव सुपे बारामती. आज सांगण्याचं तात्पर्य असं की कमीत कमी 2004 पासून मी भाऊंना चांगल्या पद्धतीने ओळखतो आणि खऱ्या अर्थाने जर सांगायचं म्हटलं तर मी 2009 पासूनच मी आमच्या पुणे शिष्य मंडळ मी हेड ऑफिस दादांच्या ऑफिसात काम करतो. तेव्हापासून मी पुण्याचे पहिले महापौर सचिनराव गुरसाळ्यांच्या मुलांना शंकरराव गुरसाळांना सांगत होतो. त्यानंतर आदरणीय पवार साहेबांचे पीएला दीपक साळुंखे सांगत होतो की कोथरूडमध्ये जर आपला कधी सर आपल्या कोथरूडला राष्ट्रवादी किंवा भाऊंना हे कोणी इथं मानच नव्हते. पण कालांतराने 2014 पासून भाऊंनी चांगल्या पद्धतीने काँग्रेसमध्ये असू द्या राष्ट्रवादी असो चांगल्या पद्धतीने आपल्या कोथरूडमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तेच म्हणजे केळवाडी असू राऊतवाडी असू द्या. आता माझ्या सर्व सहकार्याने सांगितलं की भाऊंना कुणी या एरियामध्ये ओळखत नसं एकही लहान थोरापासून माणूस नाहीये. तर खऱ्या अर्थानं सांगायचं भाऊंच्या पावला पाऊल ठेवून हर्षवर्धन दादांनी सुद्धा काम करण्याचं खूप प्रयत्न चांगल्या पद्धतीने भाऊंचं दादांचं काम हर्षवर्धन दादांचं काम चांगलं चालू आहे. त्यामध्ये आम्हाला सगळ्यांना आनंद आहे आणि आज सगळ्यांच्या सहमतीने सांगू शकतो की आजच हर्षवर्धन दादा आणि हर्षवर्धनची सगळी टीम चांगल्या पद्धतीने निवडून आलेली आहे. एवढंच मी सांगू इच्छितो. जय हिंद जय महाराष्ट्र.